तर हॅलो मित्रांनो, नमस्कार. कशा आहात? मजेत आहात ना? तर आम्ही चाललेलो आहोत आज सावरगावला. तर सर्वात आधी आम्ही पेट्रोल पंपावरती जाणार आहोत. आधी पेट्रोल भरणार. आम्ही आलो आहोत आता पेट्रोल पंपावरती. यांचे पैशावरून भांडणं चालली होते. मग नंतर कॉन्ट्री गोळा करून त्यांनी पेट्रोल टाकलं. त्यानंतर ही गाडी पण तिकडेच चाललेली आहे आणि आपल्याला आपल्या पप्पूंनी दिले होते पैसे सुट्टे करण्यासाठी. नंतर आपण पैसे सुट्टे आणून दिले त्याला. नंतर हे पण आले होते. आम्ही सगळ्यांनी पेट्रोल टाकलं आणि आता आम्ही सगळे जाणार आहोत सावरगावला. तर आपण पाहत राहा. तर आता आम्ही पुढे आलेलो आहोत. अजून ते निखिल आणि ते यायचे बाकी होते. त्यानंतर आम्ही थोडं थांबलो. त्यांचा फोन आला त्यापर्यंत आम्ही पुढे चाललेलो आहोत. तेव्हा एक केशव. त्यानंतर इथं आलो. ह्या काकांची यांनी मजा घेतली. ते काका पण खूप इंटरेस्ट होते. त्याच्यानंतर चैतन्य ते पण आलते. तो पहा. निखिल अंगणे पण आलते. नंतर इथं आम्ही पाहिलं पोकलेंड. पाहू शकता. तर आता आम्ही इथे थोडे फोटोज वगैरे काढण्यासाठी थांबणार होतो. तर आम्ही आता इथून जाणार आहेत पुढे. फोटो वगैरे काढून झाले होते. आम्ही आलो आहोत पुढे. तर आपण फायनली पोहोचलो आहोत आणि हे पाहू शकता गर्दी. एवढी गर्दी होती मित्रांनो. गर्दी जर तुम्ही पाहू शकता. आम्ही जाणार आहोत दर्शनाला. तर यांची इच्छा होती याच्यात डान्स करण्याची, परत याच्यात बसण्याची पण इच्छा होती. त्यांनी काही घेतलं नाही आम्हाला. तर ही गर्दी पाहू शकता. एवढी गर्दी होती ना. त्यानंतर आम्ही दर्शन वगैरे झाले. आतमध्ये काय मोबाईल नेऊन देत नव्हते. नेऊन देत होते पण गर्दीमुळे आणि त्याच्यामुळे पण व्हिडिओ घेणं शक्य नव्हतं. आत तर भरपूर गर्दी होती. त्यानंतर आम्ही कशामध्ये जागा करत गाडीकडे जाण्याचा प्रयत्न केला. एवढी गर्दी म्हणजे गाड्यातून जाणं पण शक्य नव्हतं. ही गर्दी तर तुम्ही पाहिलीच असेल. त्यानंतर आम्ही आलो होतो गाडीपाशी. फायनली आम्ही आता गाडीपाशी पोहोचलोच होतो. आणि गर्दी तर तुम्ही पाहू शकता. नंतर आमची गाडी एवढी अडचणीमध्ये आम्ही लावली तोपर्यंत शेजारी एवढी गर्दी पण नव्हती. नंतर एवढी गर्दी झाली की हाताने हे लॉक गाड्या होते तरी पण ढकलत होते. कशी बशी गाडी बाहेर काढावी लागली. त्यानंतर आम्ही गाडी बाहेर काढून आता आम्ही मढीला चाललो होतो. ही गर्दी पाहावा. गाड्या एवढ्या गाड्या होत्या ना. आणि रस्त्यात एक नंबर. यांची गाडी हिट होऊन घाटातून वर येताना हिट होऊन बंद पडली होती. हा पाहू शकता घाट मित्रांनो. एवढा भयान घाट आहे. आणि त्यानंतर मंदिर पण खालून पण पाहू शकता. खाली पण एक मंदिर आहे मित्रांनो. तिथं जाणं आम्हाला शक्य झालं नाही. हे पाहू शकता. इथं गाड्या लावून लोक इथून पायी जात होते. कारण की तिकडून येणं शक्य नव्हतं. कारण की गर्दीच एवढी होती ना. त्यानंतर खालून ही वाट पाहू शकता. तिथं मंदिराकडे जात होते मित्रांनो लोक. एवढी गर्दी होती. ते पाहू शकता. गर्दी इथून पण दिसते. हा घाट पाहू शकता. अतिशय खोल होता. त्याच्यानंतर ते स्विफ्ट पण हिट होऊन बंद पडली होती. गर्दीमुळं फर्स्ट सेकंड चालावं लागत असेल त्यांना पण. आणि केसांचा अवतार तुम्ही पाहू शकता. एवढे धूळ आणि फुपाट्याने पॅक झालती. लई बेकार अवस्था झालती मित्रांनो केसांची. तर हा आहे आपला घाट तो.
घाटातून मस्त वाटतं मित्रांनो जाण्यासाठी, पण रिक्स पण तेवढीच आहे. त्यामुळे मित्रांनो आणि थोडी सावकाश चालवा तिथे. घाट पाहू शकता तुम्ही, पाहतो एवढं लांब आहे आणि वातावरण पण एकदम सुंदर होतं घाटाने. आणि मित्रांनो ब्लॉग कंटिन्यू करा, थोडा मोठा आहे पण पाहून घे. इथं थोडा विषय झाला होता मित्रांनो, त्याच्यामुळे गर्दी होती आणि आम्ही पण थांबणार होतो, पण तिथं थोडं व्हिडिओ घेणं शक्य झालं नाही. त्यानंतर आम्ही थांबलो होतो. त्यानंतर ते वाद मिटले आणि नंतर सगळे गेले, आम्ही पण चाललो होतो. तर आम्ही पुढे आलो. त्यानंतर हे मित्रांनो तुम्ही मडीत जाण्या अगोदर थोडं आत गेल्यानंतर तिथूनच टर्न घेतला ना, हे केशवंती, हे पण मंदिर खूप छान आहे. यांची कॉमेडी जर तुम्ही रिअलमध्ये ऐकली असते ना, तुम्ही पण हसले असते. ते म्हणले आमचे तोंडच असे आहेत, आमचे तोंड पाहूनच तुमचा ब्लॉग व्हायरल होणार नाही. आम्ही असेच आहेत म्हणले देवाला सोडलेले, हसत पण होते फोन. ते म्हणले आम्हाला सोडून दिलेले आहे, आमचा तर काही विषयच नाही. त्यानंतर आम्ही आता वरती जाणार होतं. पाहू शकता मंदिर एवढं पण भयान आहे ना मित्रांनो. इथं आम्ही थोडंसं फ्रेश झालो, आणखी फुपाट्या निंद्याने आमची अवस्था फुल बेकार झाली. त्यानंतर आम्ही दर्शनाला गेलो हातपाय तोंड धुवून. मंदिर खूपच सुंदर मित्रांनो, मढीला गेल्यानंतर अवश्य भेट द्या. हे पाहू शकता मंदिर आतमध्ये आहे आणि खाली पण परिसर त्याच्यानंतर एवढा भारी आहे ना. आम्ही थोडंसं फिरलो तिथे, झाडे वगैरे थोडं मस्ती केली. त्यानंतर आम्ही आता खाली जाणार होतो, गडावरती निघलो होतो आम्ही. तुम्ही पाहू शकता अवतार एवढे भारी झालते ना पोपाट्याने त्याने. आणि ऊन पण खूप होतं मित्रांनो, पण मंदिर एवढं सुंदर आणि भारी आहे ना, अवश्य भेट द्या. हे पाहू शकता गड पण इथून दिसतो या मंदिरापासून, तिथं पण फुल गर्दी दिसते. नंतर आम्ही गडावरती आलो, गडावर पण गर्दी होती. दर्शन वगैरे घेतलं, थोडंसं फिरलो मित्रांनो. हे पाहू शकता, थोडं फास्ट करायला लागलं की ब्लॉग थोडा मोठा होणार होता, पण तुम्ही कंटिन्यू करा. गणेशाने आम्ही थोडं फिरलो तिथे. त्यानंतर इथे थोडी विश्रांती घेतली, गार सावली होती एवढी मित्रांनो, गार सावली आहे ना. नंतर भैया ते पण आलते, हे पण बसले होते, कारण की गाडीवरती ऊन आणि त्याने खूप त्रास झाला. तर अवतार तर बघा तुम्ही आमचे सगळ्यांचेच. थोडी मस्ती केली, थोडा एन्जॉय झाला मित्रांनो तिथं, आणि आराम पण केला थोडा. त्यानंतर आम्ही आलतो खाली. इथं पण गर्दीच होती मित्रांनो, पण तेवढी नव्हती, कारण की आम्हाला टाईम झाला होता. त्याच्यामुळे तिथं पाहू शकता साऊंड पण होता, कारण की तिथं जत्रा होती वृद्धेश्वरची. मग आतमध्ये गेलो आम्ही दर्शनासाठी. पाहू शकता ऋषी, आणि इथं आम्ही म्हणलं थोडं गंध लावा, गंध पण लावला. आणि मग म्हणले गंध लावल्यानंतर तुम्हाला पण दाखवावं. तर आलतो आम्ही आता दर्शनासाठी, आतून पण दर्शन घेतलं. आता एवढ्या गर्दीत शक्यच नव्हतं आणि ते पण व्हिडिओ काढून देत नव्हते, त्यामुळे आम्ही बाहेरूनच घेतला. नेक्स्ट टाईम आपण फुल व्हिडिओ. हे गणेश महाराज पण भेटले आम्हाला तिथे. नंतर आम्ही इथं पण थोडंसं फिरलो आणि थोडं मित्रांनी म्हणले प्रसाद घेऊ, त्यानंतर आम्ही प्रसाद घेण्यासाठी चाललो होतो. फायनली आम्ही इथं पण फोटोज घेतले. नंतर हे पाहू शकता साऊंडवरच्या वर पण माकड आहे आणि त्या गाडीवरती तो व्यक्ती त्यांना काहीतरी खायला देऊ राहिलाय आणि ते पण घेऊ राहिले.
मित्रांनो तिथं गेल्यानंतर भरपूर असे पाहायला भेटतात. हे पाहू शकता इथं दोन आहेत.